नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे राजगडावर फिरायला. सकाळी जरा आम्हाला उशीरच झाला. आजचा प्लॅन होता दिवस उगवण्याच्या आधीवरती यायला राजगडावर चढायचं, बट उशीर झाल्यामुळे आम्हाला पायथ्यालाच 7:15 वाजल्या. आता आम्ही रायगड चढतोय. सकाळचं वातावरण खूप चांगलं आहे. ढगामध्ये दडलेला हा बालेकिल्ला खूप मस्त व्ह्यू दिसतोय. असा खूप छान असा व्ह्यू जो मनाला असा मन हळवून टाकून लागतो. असं म्हणजे आनंद होतो ह्या गोष्टीचा. असं बघण्यात जो आनंद आहे तो नाही. आता आम्ही पोचलो आहे पाली दरवाजाजवळ. आमचे मित्र वरती गेलेत. 2 जण आम्ही चालतोय, थोडं स्लो चालतोय. आता वरती गेल्यानंतर आज रविवार असल्यामुळे जरा जास्तच गर्दी, त्यामुळे चला इथे आमचे मित्र भेटले, कारण ते वरती आले होते आमच्या आधी. अशा पद्धतीने खूप छान व्ह्यू दिसतोय. ही सूर्यमाची सकाळ जास्त ऊन पडलेलं नसल्यामुळे ढग असल्यामुळे शिराळ पडलाय, म्हणजे सावली असल्यासारखी. बाकीच्या साईडला ऊन दिसते, तेवढं ऊन इथं नाही. हे आमचे मित्र ज्यांनी माकडांसाठी काकड्या घेतल्यात द्यायला त्यांना खायला. हे बघा, ते काकड्या देत आहेत माकडांना खायला. आता आम्ही निघालोय बालेकिल्ल्याकडे, आणि यांनी माकडांची काही घरी पाटी बनवून आणली. हे बघा पाटी, म्हणजे माकडाच्याच ग्रुप मधले पराक्रमी सरदार आणि मावळे यांनी रक्त सांडलं. त्या रक्ताचा थोडा म्हणजे जाणीव ठेवून तुम्ही गडाचं संवर्धन करा, असं त्या पाटीचं लिहिलेला मजकूर आहे. आम्ही घराकडूनच काही पिशव्या पण घेऊन आलो आहेत. जाताना आमचं ठरलं आहे की जाताना परतीच्या मार्गावर जे आपल्याला काही कचरा दिसेल गडावर, तो कचरा या पिशव्यामध्ये गोण्यामध्ये भरून नेमकं काय वाटून गडाच्या खाली नेऊन टाकायचा, असा आमचा निश्चय आहे. बघूया, आता आम्ही चाललो बालेकिल्ल्याकडे. आणि बालेकिल्ल्याकडे आम्हाला सांगितलं की खूप गर्दी आहे बालेकिल्ल्यावर जाताना. बघू, त्या बालेकिल्ल्याचा रस्ता अरुंद असून तो खूप थोडा किचकट आहे. तिथे जर व्हिडिओ काढता आला तर आपण नक्की काढू बालेकिल्ल्याच्या रस्त्यावर. बघूया, आता आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालेलो आहोत. खूप छान असा बालेकिल्ल्याचा व्ह्यू दिसतोय वरती. हे बघा, साईडला पण वातावरण खूप छान वातावरण झालेलं आहे. या वातावरणामध्ये खूप असं मस्त वाटतं. सकाळचं वातावरण आहे, ऊन थोडं कमी आहे. सध्या आभाळामुळे शिराळ आहे, त्याच्यामुळे मस्त वाटते. पण गड चढून आल्यामुळे एवढं पूर्ण घामेघूम झालं. पण मस्त गार हवा लागल्यामुळं आता गडावर वरती आलो. उंचीवर गार हवा लागते, त्यामुळं आता थोडंसं चांगलं वाटते. गरम कमी झाल्यामुळं गार लागते हवा, त्यामुळे थोडं बरं वाटते. आता आम्ही बालेकिल्ल्याकडे निघालो आहोत. बालेकिल्ल्याच्या जवळपास जास्त गर्दी आहे. हे आमचे मित्र पुढे जातात. तिथून आमच्या पुढेच आहेत. इकडल्या साईडला सूर्यमाचीचा व्ह्यू दिसतो. इकडले ढग वगैरे खूप छान दृश्य दिसतंय. हे बघा,
खूप मस्त वातावरण झालं आहे सकाळचं. खूप खूप छान वाटतंय. या वर्षातला हा पहिलाच गड आम्ही सर करतोय 2026 मध्ये. त्याच्या आधी गेलो होतो रायगडावर, पण डिसेंबरमध्ये गेलो होतो. आता या वर्षातला हा पहिलाच गड आहे. आता आम्ही निश्चय केला आहे की प्रत्येक रविवारी एक गड सर करायचा. तिथं जे काही करता येईल आपल्याला, समजा कचरा वगैरे काही गोष्टी त्या खाली आणायच्या. इथून मला मस्त व्ह्यू दिसते सूर्यमाचीचा. खूप छान वाटते. हे बघा, हे आमचे मित्र सूरज कोपाटे खूप थकलेत. मला सांगते 12-1 वाजता राहिलं. मला सांगते 12-1 वाजता राहिलं. बॉटल आणली पाण्यासाठी पिण्यासाठी, वरपर्यंत घेऊन आले. एक वाटेतच संपवली. हे बघा, इकडल्या साईडने हे पद्मावती मंदिराच्या साईडचा व्ह्यू मस्त दिसतो. इकडल्या साईडला सूर्यमाचीचा. जरा वरती बालेकिल्ल्याला जाताना एका व्हिडिओ काढणं थोडं राहून गेलं, त्यामुळे त्या सूर्यमाचीकडे जाताना व्हिडिओ काढतोय. असं मस्त साईड व्ह्यू, साईडचं सूर्यमाचीचं इथं चिलखती बुरुजच्या आता पलीकडे गेल्यावर मस्त असा पूर्ण राजगडाचा व्ह्यू दिसतोय बघा. मस्त व्ह्यू दिसतोय राजगडाचा. ढग, सावली, ढगाची सावली कशी अर्ध्या गडावर ढगाची सावली दिसते, अर्ध्या गडावर ऊन. हे बघा, आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परतीच्या प्रवासात आम्ही निश्चय केला होता की जे काही गडावर थोडेफार कचरा दिसेल आपल्याला वाटेवर, तो कचरा गडाच्या खाली टाकायचा. त्यांनीच आम्ही पिशव्या गुंट्या घेऊन आलो. चिखलात या बाटल्या वगैरे टाकलेल्या आहेत लोकांनी. असं केलं नाही पाहिजे, कारण आपण बाटल्या, चिप्स, बिस्किट्स ह्या गोष्टी गडाच्या खालून घेऊन येतो आणि त्याचं जे रॅपर्स, बाटल्या त्या गोष्टी आपण आपला कचरा गडाच्या खाली नेला पाहिजे. स्वच्छता संवर्धन करताना पण लोक नेत नाहीत, असे कुठं पण टाकून देतात, अडचणीच्या ठिकाणी टाकतात. काढायचं पण. आणि गडावर ठिकठिकाणी असे कचरा कुंड्या आहेत, खूप ठिकाणी आहेत. तिथं न टाकता अडचणीच्या ठिकाणी अशा बाटल्या टाकतात. इथे एक बाटली होती राईट साईडला, त्या बाटलीखाली चक्क सापाची पातन होती. आमचे मित्र बोलले तिथं मी नाही काढू शकत, तू काढावी लागली. बघूयात पुढे जाऊन. आता हा खूप अरुंद अशी बोल असल्यासारखी होती, करायला भेटली वाटत होती. मग आम्ही दोघं पण याच्यामध्ये उतरलो, कारण खाली खूप कचरा होता, बाटल्या होत्या. उतरणं या साईडने थोडं अवघड होतं, पण चला उतरूया, खालीचा कचरा काढूया असं म्हणून उतरलो आम्ही दोघं याच्यामध्ये. हे आमचे मित्र तुषार कोकाटे. ही जी कचऱ्याची आणि गड किल्ले फिरायची जी आयडिया आहे ती त्यांची तुषार कोकाटेंची. आता आम्ही दररोज तिथं फिरायला जातो, म्हणजे तब्येती जास्त झाल्यामुळे थोडा व्यायाम करण्यासाठी जातो. तर त्यांचं म्हणणे शनिवार रविवार आपण करू, गड किल्ले फिरू आणि
कचरा आहे तो आपल्याला जितका शक्य होईल तितका घराच्या खाली आहे. त्या आम्ही परतीच्या मार्गावर कचरा गोळा करतो. शिवाय माचीमध्ये जी दोन्ही साईडच्या तटबंदीमधलं जी दरी आहे त्याच्यामध्ये जो कचरा टाकला आहे लोकांनी, हे बघा कचरा आम्ही गोळा करून पिशवीमध्ये भरून तो गडाच्या खाली घेऊन जाणार आहोत. एक जणाला भीती वाटते गाडीमध्ये उतरायला, त्यामुळे दोघे अडचणीमध्ये कचरा आहे पण मस्त वाटते. लोकांनी जी गडावरची घाण आपण जरा थोडीफार केलेली आहे ती खाली नेण्यात जो आनंद आहे या गोष्टीचा, तो आनंद गडावर जाऊन नुसते फोटो काढण्याचा नाहीच. त्यामुळे अशा प्रकारे बाटल्या मी आता गोळा करून रॅपर वगैरे चिप्सचे बिस्किटचे साऱ्या गोष्टी गोळा करून आता गडाच्या खाली नेणार आहोत. अशा छोट्या गोष्टी आपला गड, आपला राजांचा गड आपणच जपला पाहिजे. कोणी पण येणार, कुठं पण कचरा टाकणार. अशा भरपूर अशा बाटल्या होत्या. आम्ही बाटल्याचे टोपण उघडून त्याच्यातली हवा काढून टोपण लावायचो. तेव्हा टोपण काढायचो. भरपूर बाटल्यातून असं दारूचा वास यायचा. म्हणजे लोक गडावर येऊन दारू पितात हे निश्चित, कारण खूप बाटल्यामधून असा टोपण काढलं की दारूचा वास आला. खूप बाटल्यामध्ये हे बघा असे लोक गडावर खातात. आमचं म्हणणं नाही खाऊ नका, पण हे जे कचरा आहे तो गडाच्या खाली घेऊन आहे. आता इथे आम्हाला एक मुलगा सांगत होता, मी कुठं कचरा टाकला तर सांगा, मी येऊ. मग कसला पाहिजे त्याला समज देण्यास आम्ही मदत करू. आपण काही मला लोकांना मारायला वगैरे नाही चालवलं, पण तरी पण आम्ही साफसफाई करायला लागले. कोणाला मारायला आम्ही सांगू शकतो, कोणाला जबरदस्ती नाही करू शकत. त्याची ती इच्छा आहे, त्याच्या मनाला जसं पटतं तसं लोक करतात. कारण हा आपला कचरा आपणच खाली नेला पाहिजे गडाच्या. तुम्ही गडावर फिरायला येता की कचरा करायला, हा प्रश्न पडतो अशा वेळी. आता हे दरीमधला कचरा संपत आलेला आहे. आता आम्ही आलोय पुढे चिलखती बुरुजाच्या पुढे येऊन साईडला जो कचरा आहे जिथं उतरून जाणं शक्य नाही तिथे ट्राय करतोय कचरा काढण्याचा. आता इथे खूप काटे वगैरे, आता इथं असं उतरता रस्ता आहे, पण पलीकडल्या साईडने उतरून तिथं शक्य होतं म्हणून तर थोडा कचरा आम्ही काढू शकलो. आता सारा कचरा गोळा करून आम्ही गडाच्या खाली असा इथे कचरा कुंड्या आहेत, कचरा असा गोळा करून आता मी गडाच्या खाली निघालो. आता पद्मावती मंदिरात दर्शन घेऊन, देवीचं दर्शन घेतलं आहे. दर्शन घेऊन आता आम्ही निघणार आहे. गड उतरायला निघणार आहेत आम्ही. गड उतरताना जो काही कचरा दिसतोय, खूप कचरा आहे, पण कसं आहे तो सारा कचरा काढणं शक्य नाही, कारण असा उताराचा जो रस्ता आहे तो उतरणंच शक्य नाही. त्यामुळे जिथं शक्य होईल तिथला कचरा आम्ही अशा प्रकारे काढून गडाच्या खाली घेऊन चाललो आहे.
धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ